आणि यानंतर आता पाहूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पुणे शहरात ढगाळ वातावरणामुळे थंडी गायब, तर 8 डिसेंबर पर्यंत ढगाळ वातावरणच राहण्याचा अंदाज। पुण्यामध्ये हवेची गुणवत्ता खालावली। हवेची गुणवत्ता खालावल्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात। आरोग्य विभागाकडून काळजी घेण्याचे आवाहन। पुणे पालिकेच्या मालमत्तेमध्ये 400 कोटींची अनियमितता, तर केंद्र सरकारच्या लेखापरीक्षण विभागाकडून पालिकेचं परीक्षण। प्राध्यापक भरती पुन्हा लांबणीवर। राज्यपाल कार्यकर्त्यांच्या कार्यालयाच्या या विद्यापीठांना सूचना। भरतीची प्रक्रिया थांबवण्याच्या राज्यपाल कार्यालयाच्या सूचना। तर पुणे रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मवर तिकिटांची विक्री तात्पुरती बंद। बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 9 डिसेंबर पर्यंत विक्री बंद। विमा काढलेल्या 23% क्षेत्रावर फळबागाच नाहीत। कृषी विभागाच्या पडताळणीमध्ये माहिती समोर। राज्यातील 73,787 शेतकऱ्यांकडून नवे अर्ज। कोरोना काळातील शिवभोजन केंद्रच 5 महिन्यांपासून अनुदान रखडलं, तर प्रतिसाद नसल्यामुळे पावणे 2 वर्षात 22 केंद्र बंद। पूजा केडकरच्या आईचा शस्त्र परवाना रद्द। या प्रकरणी नव्यानं सुनावणीचे आदेश। पुणे पोलिसांचा आदेश उच्च न्यायालयाकडून रद्द।